नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत ई-पीक पाहणी घरबसल्या कशी करावी. चला मी तुम्हाला सांगतो आज ई-पीक पाहणी कशी करावी. प्रथमतः आपल्याला प्ले स्टोअर येऊन हे ई-पीक पाहणी ॲप डाउनलोड करून घ्यायचं आहे. जर आपण आधीच डाउनलोड केलं असेल तर इथे अपडेट ऑप्शन आलं का बघून अपडेट करून घ्यायचं आहे. त्यानंतर ते ओपन करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला ॲप ओपन होताना दिसेल. यानंतर तुम्हाला साईडला स्क्रोल करायचं आहे. अजून एकदा स्क्रोल करायचं आहे. त्यानंतर इथे बघा महसूल विभाग निवडायचा आहे. तुमचा जो काही महसूल विभाग असेल तो तुम्ही निवडून घ्यायचा आहे आणि या बाणावरती क्लिक करायचं आहे. इथे क्लिक केल्यानंतर इथे पहा ऑप्शन येईल शेतकरी म्हणून लॉग इन करा, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. यानंतर या ठिकाणी तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. तर मी या ठिकाणी माझा मोबाईल नंबर टाकत आहे आणि सांकेतांक पाठवा या पर्यायावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर एक 4 अंकी OTP येईल. तो OTP आपण टाकून घेऊया. हे पहा मी या ठिकाणी OTP टाकत आहे. त्यानंतर लॉग इन करा या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे. त्यानंतर अशा प्रकारे त्यानंतर या ठिकाणी खातेदारांची नावे तुम्ही पाहू शकता. जर यात तुमचं नाव नसेल आले तर इथे बघा खाली नवीन खातेदार नोंदणी करा यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचा जिल्हा निवडून घ्यायचा आहे तुम्हाला. त्यानंतर तालुका निवडून घ्यायचा आहे आणि त्यानंतर गाव निवडून घ्यायचं आहे. या ठिकाणी मी माझं गाव निवडत आहे. या ठिकाणी आपण गाव निवडून घेतल्यानंतर या ठिकाणी हिरवा जो बाण आहे पुढे जाण्याचा त्यावरती क्लिक करायचा आहे. नंतर या ठिकाणी तुम्हाला जर गट नंबर माहीत असेल तर गट क्रमांक टाकून तुम्ही शोधू शकता किंवा खाते नंबर किंवा नाव किंवा काही टाकून तुम्ही शोधू शकता. आता या ठिकाणी मी गट नंबर टाकताना बघा जर तुमचा उपगट क्रमांक असेल तर तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे. या प्रकारे बघा आता माझा 55चा 1 आहे तर मी 55चा 1 टाकून घेत आहे आणि शोधा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. नंतर या ठिकाणी त्या गटातील सर्व सातबाऱ्यांची नावे येतील. त्यानंतर तुम्ही तुमचं नाव निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर परत हिरव्या बाणावरती क्लिक करायचं आहे. त्या बाणावरती क्लिक केल्यानंतर बघा असं काही लोडिंग होईल. या ठिकाणी खाते क्रमांक येईल, तो बरोबर आहे का तपासून घ्यायचा आहे. सातबाऱ्यावरती नाही तपासला तरी फक्त नाव बघितलं तरी चालू शकतं. त्यानंतर परत पुढे जायचं आहे. या ठिकाणी आपण पुढे जाऊया. त्यानंतर ठीक आहे असं तुम्हाला सूचना येईल नोंदणीकृत झाली. यानंतर ठीक आहे यावरती क्लिक करायचं आहे. या ठिकाणी आता बघा खातेदाराचे नाव या ठिकाणी निवडून घ्यायचं आहे. नंतर पुढे जायचं आहे. या ठिकाणी अशा प्रकारे ॲप ओपन होईल. यानंतर तुम्हाला पीक माहिती नोंदवा या पर्यायावर क्लिक करायचं आहे. या पर्यायावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला खाते क्रमांक निवडून घ्यायचा आहे, गट क्रमांक निवडून घ्यायचा आहे आणि हंगाम कुठल्या हंगामासाठी तुम्हाला पीक नोंदणी करायची आहे त्यासाठी संपूर्ण वर्षाचं पीक असेल तर संपूर्ण वर्ष निवडून घ्यायचं आहे. पिकाचा वर्ग निवडून घ्यायचा आहे. पिकाचा प्रकार निवडून घ्यायचा आहे, पीक आहे की फळबाग आहे. त्यानंतर पीक कुठलं आहे ते निवडायचं आहे. या ठिकाणी ऊस आहे तर मी ऊस निवडला आहे. जर सगळा ऊस असेल तर पूर्ण क्षेत्र भरा यावरती तुम्ही क्लिक करू शकता. अन्यथा तुमचं किती क्षेत्र आहे तेवढं तुम्ही टाकू शकता. 1 गुंठा 10 गुंठे काय असेल ते टाकायचं आहे. यानंतर जलसिंचनाचे साधन तुम्ही विहिरीने पाणी देता का, बोरवेलने देता का, सरकारी जो कालवा आहे त्याने देता का, तलाव बंधारा ते कशाने देता ते तुम्ही टाकून घ्यायचं आहे. यानंतर सिंचनाची पद्धत ठिबक सिंचन, तुषार सिंचन का प्रवाही सिंचन आहे का अन्य प्रकारचे सिंचन आहे ते निवडून घ्यायचं आहे. त्यानंतर लागवडीचा दिनांक तुम्ही निवडून घ्यायचा आहे. आता मी या ठिकाणी लागवडीचा दिनांक निवडत आहे. जो काही तुमचा लागवडीचा दिनांक असेल तो तुम्ही निवडून घ्यायचा आहे आणि पुढे जा वरती क्लिक करायचं आहे. पुढे जा केल्यानंतर तुम्हाला जिथे तुमचे इथे लोकेशन ॲक्सेस द्यावं लागेल. लोकेशन ॲक्सेस असेल तर तुम्हाला मागणार नाही, पण नसेल तर मागेल. या ठिकाणी लोकेशन ॲक्सेस दिल्यानंतर तुम्ही जिथे तुमचा गट आहे त्याच गटात तुम्ही उभा राहून ही पीक पाणी करायचे आहे. त्याच येथे लोकेशन ॲटोमॅटिक ट्रॅक होईल. जर शेतापासून दूर आहात तर तुमचे पीक पाणी होऊ शकणार नाही. आता मी त्या ठिकाणी गटामध्येच उभा आहे तर या ठिकाणी आता बघा मी गटामध्ये उभा आहे त्यामुळे माझं पुढं गेलं आहे. नंतर छायाचित्र एक लिहिलं आहे तिथे क्लिक करून तुम्ही जो काही पिकाचा फोटो असेल तो पिकाचा फोटो काढून घ्यायचा आहे. तुमच्या जो काही पिकाचा असेल तो काढून घ्या तुम्ही. या ठिकाणी मी काय आत्ता करणार नाही त्यामुळे मी काही काढत नाही.
यानंतर ठीक आहे. नंतर छायाचित्र 2वरती सुद्धा तुम्हाला पिकाचाच फोटो काढून घ्यायचा आहे. मी या ठिकाणी छायाचित्र 2वरती सुद्धा पिकाचा फोटो काढत आहे. म्हणजे मी आता करणार नाही, त्यामुळे आपण पिकाचा फोटो काढा, नाही काढला तरी चालू शकते. नंतर आपण या अशा रीत्या तर पुढे जावरती क्लिक करायचं आहे. आता हे चुकून माझं रिवर्स आलं आहे. हे दरवेळेस रिवर्स येईल असं काही नाही. पण बघा, दोन्ही फोटो क्लिक केल्यानंतर आपल्याला इथे करायचं आहे. मी पिकाचा फोटो घेतला आहे, तो लोड होत आहे. 1 मिनिट. त्यानंतर पिकाचा फोटो अपलोड केल्यानंतर आपल्याला इथे जी खूण आहे ते खुणावरती क्लिक करून या ठिकाणी दोन्ही फोटो घेणे बंधनकारक आहे. हे मला यावेळेस 2 फोटो घ्यायला लागले. दरवेळेस 2 फोटो घेण्याची आवश्यकता पडत नाही, म्हणजे दरवेळेस मागं जात नाही. या ठिकाणी बघा, आणि नंतर दोन्ही फोटो घेतल्यानंतर आपण या खुणावरती क्लिक करायचं आहे. यानंतर इथे बघा, वरील प्रमाणे पिकांची माहिती योग्य व अचूक असल्याचे मी घोषित करतो. इथे क्लिक करायचं आहे आणि पुढेवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमची पीक पाहणी झालेली आहे. धन्यवाद. 24 तासाच्या आत ही पीक पाहणी सातबारावरती लागून जाईल. 24 ते 48 तास लागतात. धन्यवाद.